नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल. आता लक्षात घ्या की परीक्षांचं वातावरण खूप मोठं आहे. खूप नवीन नवीन ॲडव्हर्टाईज येत असतात. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय पाहिजे याचा विचार करणारं आपलं पब्लिकेशन प्रत्येक परीक्षेसाठी दर्जेदार अशी पुस्तकं तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. आणि जवळजवळ सगळ्याच पुस्तकांचे बुक रिव्ह्यू आम्ही इथं देत असतो. अशाच एका पुस्तकाचा बुक रिव्ह्यू घेऊन मी इथं आलेले आहे. दर्जेदार असं पुस्तक जे की क्षीरसागर सरांच्या लेखणीतून उतरलेलं आहे. तर तुम्ही या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे एक खूप मोठी गुड न्यूज आहे की एवढ्या मोठ्या पब्लिकेशनचं एक पुस्तक आपल्या हातात येत आहे, जेणेकरून आपण याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकू. केसागर पब्लिकेशनच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. मोफत लेक्चर्स आपल्या चॅनलवरती चालू असतात. आपली जी ही ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा. सगळ्या कॅटेगरीची पुस्तकं तुम्हाला इथे मिळून जातील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या पुस्तकाचा मी उल्लेख केलाय त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता. तर आज ज्या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण इथं घेत आहोत त्या पुस्तकासाठी तुम्हाला इथं 30% डिस्काउंट मिळत आहे. बघून घ्या, इथं तुम्हाला 30% डिस्काउंट या पुस्तकासाठी मिळत आहे. बघा, विविध सुरक्षा रक्षक मंडळे, विविध सुरक्षा रक्षक मंडळे, विविध माथाडी मंडळे, निरीक्षक तांत्रिक ज्ञान, 80 गुणांची परिपूर्ण तयारी, सरकारी कामगार अधिकारी या बेस्ट सेलर पुस्तकाची सुधारित विस्तारित आवृत्ती आहे. विविध कामगार कायदे तुम्हाला या पुस्तकामधून अभ्यासाला मिळतील. अनुषंगिक कायदे आणि महत्वाची अनुषंगिक माहिती, सरकारी कामगार अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, परीक्षा आणि मुलाखतीसाठी उपयुक्त असलेलं पुस्तक क्षीरसागर सरांनी लिहिलेलं आहे. तर या पुस्तकावरती तुम्हाला 30% डिस्काउंट मिळतोय. ऑनलाईन परचेससाठी तुम्हाला www.kesagar.com ला व्हिजिट करायचं आहे. मोबाईल नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे 7719800951. या नंबरवरती कॉल करून तुम्ही काही डाऊट असतील तुमचे की पुस्तक कसं मागवायचं, कुठून मागवायचं तर विचारू शकता. पण सोपं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळून जाईल. त्या लिंकवरती तुम्ही ओपन करा, डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवरती पोहोचाल. वेबसाईटवरती तुम्ही लॉग इन रजिस्टर करून घ्या. तिथं तुम्ही पे करा आणि तुम्हाला एक 8 दिवसामध्ये पुस्तक मिळून जाईल. ठीक आहे, ओके. तर बघा, आता या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय, अशी जी पुस्तकं असतात ना तांत्रिक ज्ञान, तर हे कंटेंट कुठंच मिळत नाही. लक्षात घ्या, जेव्हा सिलेबसमध्ये याचा समावेश असतो ना, तर हे कंटेंट तुम्हाला कुठंही परिपूर्ण मिळत नाही. नामवंत अशा लेखकांच्या पुस्तकातूनच तुम्हाला हे कव्हर करावं लागतं. आणि क्षीरसागर सरांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले हे पुस्तक डेफिनेटली तुम्हाला तुमच्या या पोस्ट पर्यंत घेऊन जाईल. तर या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण करतोय, पण लवकरात लवकर परचेस करा. 30% डिस्काउंट तुम्हाला याच्यावरती चालू आहे. बघा, तर पुस्तकाची प्राइस आहे 345 रुपये. डिस्काउंट तुम्ही इथं, डिस्काउंट बद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. बघा, इथं सरांचं मनोगत आपल्याला बघायला मिळतंय. तर काय दिलेलं आहे सरांनी की कामगार आयुक्ताकडून, बघा, कामगार आयुक्तालयाकडून इथं सरळ सेवा पद्धतीनं निरीक्षक, लेखापाल, लघु टंक लेखक अशी एकूण 76 पदं भरली जात असून कामगार आयुक्तालयाकडून तशी जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. आणि या भरतीसाठी 200 गुणांची सामान्य क्षमता चाचणी घेतली जाणार असून ही जी सामान्य क्षमता चाचणी आहे ना, त्याच्या अंतर्गत मराठी भाषा, इंग्रजी भाषा जे की 30-30 मार्काला आहेत, याची सुद्धा दर्जेदार पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची आहेत. लक्षात घ्या, बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान आणि स्पेशल जे तुमचा 80 मार्काचं विविध कामगार कायदे आहे ना, त्याच्यासाठी हे पुस्तक आहे. लक्षात घ्या, कारण मराठी, इंग्रजी, बुद्धिमापन, सामान्य ज्ञान याची पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची ऑलरेडी भरपूर आहेत, खूप दर्जेदार आहेत. पण हे जे विविध कामगार कायदे आहेत ना, याच्यावरती पूर्णपणे तुमचा रिझल्ट बेस करतो. त्याच्यामुळे हे पुस्तक खूप महत्वाचं आहे. तर ही अशी घटकनिहाय गुण विभागणी आहे. 1 ते 4 घटकासाठी प्रकाशनाची संपूर्ण मराठी, संपूर्ण इंग्रजी, संपूर्ण बुद्धिमापन, जनरल नॉलेज, 6500 वस्तुनिष्ठ प्रश्न, ही सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत. त्याच्यावरती आपण सेशन्स पण घेणार आहोत आणि तुम्हाला पुस्तकाबद्दल माहिती पण मिळून जाईल. तर ही उपलब्ध आहेत पुस्तकं. पण सर्वाधिक गुण आहेत ज्या सेक्शनला 80 मार्क, विविध कामगार कायदे,
तर इथं 5व्या घटकाचा अभ्यासक्रम आणि अस्मादिकांचा या क्षेत्रातील 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव याच्यामधून 4 विभागामध्ये या पुस्तकाची रचना केलेली आहे. खूप स्पेशल असं हे पुस्तक आहे, लक्षात घ्या. तर इथं बघा, तुम्हाला या पुस्तकामध्ये सामाजिक परिस्थिती व कामगार अध्ययन, कामगार विषयक 4 संहिता, महत्वाचे गाभा कायदे, अनुषंगिक कायदे, ओके, हे 4 सेक्शन आहेत तुम्हाला पुस्तकामध्ये. प्रत्येक प्रकरणाची रचना करताना आता काय होतं, डायरेक्टली प्रकरण तुम्हाला तिथं चालू केलेलं नाहीये. तिथे काय केलंय की थोडक्यात तुम्हाला सुरुवात करून दिली की बाबा समजावून दिले की काय आहे हे प्रकरण, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत आणि महत्वाचे असे काही पॉइंट्स पण दिलेले आहेत जे आपल्या केसागरचं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. पण अनावश्यक काहीही नाही, लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी दर्जेदार पुस्तकं वापरत नाहीत, ते सतत काही ना काही गुगल सर्च करत राहतात. माझा जो अनुभव आहे, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचे जे काही बोलणं त्यांच्याशी झालेले आहे ते ऐकून मी तुम्हाला सांगते की तासन तास गुगल सर्च करतात, तिथून काहीही मिळत नाही. उलट स्ट्रेस वाढतो, अनावश्यक आपल्याला माहिती मिळत जाते जी की आपल्या परीक्षेसाठी उपयोगाची नसते. मग हे सूत्र जे आहे ना, नामवंत लेखकांच्या पुस्तकामध्ये कटाक्षानं पाळलं जातं की अनावश्यक काहीही नकोय, जे विद्यार्थ्यांना लागणार आहे तेवढंच. अतिरिक्त कामगार आयुक्त आणि कामगार उपायुक्त यांसारखी कामगार विभागातील वरिष्ठ पद भूषवणारे माझे मार्गदर्शक स्नेही सर्वश्री विकास पनवेलकर सर, सुनील बागल सर, अनिल लाकसवार, शैलेंद्र पोळ, संभाजी काकडे या सगळ्यांनी हे पुस्तक साकारताना मला अनमोल सहकार्य लाभले आणि या पुस्तकाच्या यशाचं श्रेय सरांनी सगळ्यांना दिलेलं आहे. परीक्षाभिमुख तरीही दर्जा, उपयुक्तता आणि गुणवत्ता यांना न्याय देणारं साध्या सोप्या भाषेतले हे पुस्तक विद्यार्थी मित्रांना त्यांच्या परीक्षेत यश मिळवून देण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल. बघा, हे इतकं दर्जेदार असं पुस्तक सर आपल्या हातात सोपवत आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही लिंक ओपन करून तुम्ही पुस्तक परचेस करा आणि तुमच्या तयारीला सुरुवात करा. ठीक आहे, ओके. 80 मार्काची परिपूर्ण तयारी. चला, आता पुस्तकाची इंडेक्स मी तुम्हाला इथं दाखवते. इंडेक्स मध्ये पहिला सेक्शन जर तुम्ही बघितला तर पहिला सेक्शन आहे सामाजिक परिस्थिती व कामगार अध्ययन. पहिला सेक्शन आहे सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती आणि कामगार अध्ययन. आता याच्यामध्ये हे झालं तुमचं टायटल. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या सेक्शन मध्ये जर बघितलं ना, पहिल्या सेक्शन मध्ये तुम्हाला कामगार आणि उद्योगाशी संबंधित कायदे मिळत आहेत आणि भारतातील कामगार संघटना, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आपल्या भारतामधल्या ज्या काही औद्योगिक कामगार संघटना आहेत ते. आता इथे बघा, जसं सुरुवातीला इथं मेन्शन केलंय की डायरेक्ट विषयाला हात घातलेला नाहीये, तुम्हाला अगोदर इथं औद्योगिक क्रांतीशी ओळख करून दिलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर आधुनिक उद्योगधंद्यांचा विकास कसा झाला, ओके, आणि त्याच्यानंतर वळलेला होता आपण भारतातील कामगार वर्गाकडे. प्रत्येक पॉइंट सेपरेट आहेत. कामगारांच्या समस्या असतील, असंघटित कामगारांच्या समस्या, कामगार कल्याण आणि कामगार विषयक कायदे. तर असा तुमचा हा पहिल्या सेक्शन मधला पहिला टॉपिक जो आहे त्याच्यामधला हा एक पॉइंट इथं कव्हर होतोय, ज्याच्यामध्ये औद्योगिक क्रांती, आधुनिक उद्योगधंद्यांचा विकास, भारतातील कामगार वर्ग, कामगारांच्या संघटना, त्याच्यामध्ये पण तुम्हाला असंघटित कामगारांच्या समस्या इथं सेपरेटली दिलेल्या आहेत, कामगार विषयक कायदे, ओके. त्याच्यानंतर इथं तुम्हाला कामगार विषयक कायद्यांमध्ये बघून घ्या, सन 1923 चा कामगारांच्या नुकसान भरपाईचा कायदा, ओके, 1926 चा कामगार संघटना विषयक कायदा, हे सगळं तुमच्या परीक्षेला आहे 80 मार्काला. 1936 चा वेतन प्रदान अधिनियम, दी बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन्स ऍक्ट 1946, 1947 चा औद्योगिक कलह कायदा, 1948 चा कारखाना विषयक कायदा, 1948 चा किमान वेतन कायदा, 1948 चा कामगार राज्य विमा कायदा. हे सगळे कायदे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि लक्षात घ्या, याच्यासाठी मल्टिपल टाइम रिव्हिजन खूप गरजेचे असतात, कारण का कन्फ्युजन होतं, बरोबर. प्रत्येक कायद्यामध्ये तुम्हाला तिथे सेक्शन्स येणार आहेत, आर्टिकल्स येणार आहेत, तर ते सगळं तुम्हाला इथं व्यवस्थित करावं लागतं आणि पुस्तकामध्ये अतिशय साध्या सोप्या माहितीमध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढे बघा, तुम्हाला याच्यामध्ये 1951 चा मळे कामगार कायदा, 1952 चा खाण विषयक कायदा, 1952 चा कामगार प्रोव्हिडंट फंड कायदा,
1958चा भारतीय व्यापारी जहाज कायदा, 1961चा मोटार वाहतूक कामगार अधिनियम, त्याच्यानंतर 1961चा प्रसूती लाभ कायदा, 1965चा बोनस प्रदान कायदा, 1970चा कंत्राटी मजूर नियम आणि निर्मूलन कायदा, त्याच्यानंतर दी पेमेंट ऑफ ग्रॅज्युटीज ऍक्ट 1972, ओके, 1976चा समान वेतन अधिनियम, 1976चा वेट बिगार पद्धती कायदा, 1986चा गोदी कामगार सुरक्षितता आरोग्य आणि कल्याण अधिनियम, त्याच्यानंतर बाल आणि कुमारवयीन कामगार प्रतिबंध नियमन अधिनियम 1986. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कायद्यांचं मूल्यमापन सुद्धा दिलेलं आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे बघा. इथपर्यंत सगळे कायदे तुमचे कव्हर होतात. त्याच्यानंतर कामगार संघटनाविषयी तुम्हाला माहिती दिली. कामगार संघटनांचे मार्ग, संघटनाची कार्य काय आहेत, स्पेशली आपल्या भारतातल्या ज्या कामगार संघटना आहेत त्याच्या चळवळी असतील, त्याच्यानंतर कामगार चळवळीमध्ये काय ड्रॉबॅक्स होते, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबद्दल माहिती दिली आहे. आणि पहिला सेक्शन तुमचा पूर्ण झाल्यानंतर इथं तुम्हाला काही स्पेशली नोंदी घ्या म्हणून सांगितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं की जे सहजासहजी तुम्हाला कायद्यांवरती क्वेश्चन मिळत नाहीत ते तुम्हाला पुस्तकामध्ये प्रत्येक सेक्शन वरती वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा विभाग दुसरा जो आहे तुमचा, तर या विभाग दुसऱ्यामध्ये तुम्हाला झूम करते मी म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं जाईल. विभाग दुसऱ्यामध्ये तुम्हाला कामगार विषयक 4 संहिता दिलेल्या आहेत. किती सुंदर पुस्तक डिझाईन केले बघा. तर सामाजिक सुरक्षा संहिता 2020 ज्याच्यामध्ये त्याची व्याख्या आहे, आर्टिकल्स आहेत आणि महत्वाचं म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न पण आहेत. त्याच्यानंतर दुसरी संहिता आहे तुमची वेतन संहिता 2019. प्रास्ताविक आहेत, महत्वाच्या व्याख्या आहेत, कलम आहेत आणि हे लक्षात ठेवा म्हणून काही इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्यावरती पण तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर औद्योगिक संबंध संहिता आहे 2020 ची. तर या औद्योगिक संबंध संहितेची व्याख्या, त्याच्यानंतर त्याच्यामधले आर्टिकल्स आणि वस्तुनिष्ठ प्रश्न. आता ह्या ज्या संहिता आहेत ना, 4 संहिता मल्टिपल टाइम रिव्हिजन करायच्या, डेफिनेशन असतील, आर्टिकल्स असतील आणि जेवढे वस्तुनिष्ठ प्रश्न दिले त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन तुमचा जात नाही, लक्षात घ्या. चौथी संहिता आहे व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामगारांच्या अटी संहिता 2020. महत्वाच्या व्याख्या, आर्टिकल आणि वस्तुनिष्ठ प्रश्न. इथं तुमच्या 4 संहिता म्हणजे विभाग दुसरा संपतो. त्याच्यानंतर विभाग तिसरा आहे महत्वाचे गाभा कायदे. बघा आता आपण बाकीचे कायदे बघितले पण काही महत्वाचे कोर कायदे आहेत ज्याच्यामध्ये तुमचा किमान वेतन अधिनियम येतो 1948 चा, ज्याच्यामधले काही आर्टिकल्स आहेत जे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत आणि काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे सरांनी इथं हायलाइट करून तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक हे कोर कायदे आहेत, 2 लक्षात घ्या. सॉरी 2 नाही, किती दिले आहेत, 3. ओके, तर हे कोर कायदे म्हणून दिलेले आहेत. तर याच्यामध्ये महाराष्ट्र खासगी सुरक्षा नोकरीचं नियमन व कल्याण अधिनियम 1981. याच्यामध्ये पण सेम तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहेत, तरतुदी दिलेल्या आहेत आणि वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा सेक्शन येतो इमारत व इतर बांधकाम कामगार ज्यांचे रोजगार नियमन सेवा शर्ती अधिनियम 1986 चा जो आहे तो तुम्हाला इथं दिलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हा जो अधिनियम आहे खूप डिटेल दिलेला आहे, किती प्रकरण आहेत, त्याच्यानंतर या प्रकरणामध्ये कोणत्या प्रकरणाशी संबंधित काय तरतूद आहे सगळं तुम्हाला विचारलं जातं. प्रकरण 1 मध्ये प्रारंभिक तरतुदी आहेत, महत्वाच्या व्याख्या. प्रकरण 2 मध्ये सल्लागार समित्या, तज्ञ समित्या. प्रकरण 3 मध्ये आस्थापनांची नोंदणी. प्रकरण 4 मध्ये बांधकाम कामगारांची लाभार्थी म्हणून नोंदणी. प्रकरण 5 मध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळ. अशी 11 प्रकरणं तुम्हाला या कायद्या अंतर्गत जे आहेत ती अधिनियमा अंतर्गत सगळी पुस्तकामध्ये कव्हर केलेली आहेत. बघून घ्या टोटल किती प्रकरण आहे, टोटल 11 प्रकरण आहेत. ओके, क्लिअर. तर आपण हा जो अधिनियम आहे इमारत आणि इतर बांधकाम कामगार हा सुद्धा पुस्तकामध्ये खूप डिटेल असा तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर तुम्हाला इमारत आणि इतर बांधकाम कामगार केंद्रीय नियम सुद्धा दिलेले आहेत 1998 चे. ज्याच्यामध्ये तुम्हाला भाग 1 मध्ये प्रारंभिक नियम आहेत, सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणाशी संबंधित नियम, कामगार संरक्षण आणि सुरक्षित काम पद्धती आणि याच्यावरती सुद्धा तुम्हाला इथं वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्यासाठी दिलेले आहेत. तर फक्त विचार करा की
दर्जेदार पुस्तक 80 मार्काच्या तयारीसाठी सहजासहजी आपल्याला कुठं मिळेल का? ओके, नाहीतर अतिशय व्यासंगी अशा लेखणीतून हे पुस्तक उतरलेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा चौथा सेक्शन जो तुमचा येतो, चौथ्या सेक्शन मध्ये तुम्हाला इथं माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 या अधिनियमाअंतर्गत असलेल्या महत्वाच्या डेफिनेशन, महत्वाचे आर्टिकल्स, मंडळाशी संबंधित महत्वाच्या तरतुदी आणि वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहेत. विभाग चौथा येतो अनुषंगिक कायदे, ज्याच्यामध्ये तुमचा लवादाचा कायदा, मालक कामगार संदर्भामध्ये त्याच्यामध्ये महत्वाच्या नोंदी, तरतुदी आणि कामगार खात्या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आरटीआय ऍक्ट, माहितीचा अधिकार अधिनियम, ज्याच्यामध्ये तुम्हाला अपडेटेड कंटेंट सगळं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. केंद्रीय माहिती आयोग असेल, राज्य माहिती आयोग असेल आणि काही क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पूर्वी विचारलेले प्रश्न, एमपीएससी उद्योग निरीक्षक परीक्षा असेल, दुय्यम निरीक्षक असेल, लिपिक टंकलेखक असेल, हेच क्वेश्चन रिपीट होणार आहेत, पण हे सगळे क्वेश्चन तुम्हाला एकत्रित पुस्तकामध्ये ऑलरेडी इथं दिलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, तर इथं सगळ्या ज्या परीक्षा आहेत ना तुमच्या 17 पर्यंतच्या जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत एमपीएससीच्या, त्या सगळ्या परीक्षांमधले क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. चौथा टॉपिक येतो याच्यामध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा, जो की खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये 1993चा हा कायदा, मानवी हक्क आयोग, मानवी हक्क आयोगाचे अधिकार, राज्य मानवी हक्क आयोग, मानवी हक्क न्यायालय, काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि वस्तुनिष्ठ प्रश्न, अशा पद्धतीनं 4 विभागामध्ये हे पुस्तक अतिशय सुंदर पद्धतीनं इथं डिझाईन केलेलं आहे, जे की 80 मार्काच्या परिपूर्ण तयारीसाठी वन स्टॉप सोल्युशन म्हणून तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. ठीक आहे, ओके. तर हा होता आपला छोटासा बुक रिव्ह्यू. 30% डिस्काउंट चालू आहे. इथं तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर दिलेला आहे, वेबसाईटची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ऑर्डर करताना काही अडचणी आल्या तर तुम्ही 7719800951 हा जो नंबर आहे या नंबरवरती कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. तिथे तुमचे डाऊट क्लिअर केले जातील. काहीही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण डेली आपले लेक्चर्स इथे चॅनलवरती चालू असतात. तर हा जो छोटासा बुक रिव्ह्यू होता, कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.